बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा राज्यामध्ये जवळपास गेले 40 वर्ष गाजणारा मुंबईतला एक विषय होता। हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्याचा पुनर्विकास करून लोकांना आज जे काही त्या ठिकाणी अडचणी सहन कराव्या लागतात त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे। अशा पद्धतीनं आपला जो गरीबात गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय, त्याचा विचार आपण करतोय। मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे। या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे। त्यामुळे या मुंबईकराला मुंबईतच घर द्यायचं। आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं, अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। आपण हे ठरवलंय की 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत।